नमस्कार मित्रांनो, मी महेंद्र भोसले, मानदेश न्यूज, आवाज मानदेशचा। राज्यामध्ये मागासवर्गीय आयोग मराठा समाजाचं आणि खुल्या वर्गाचं सर्वेक्षण करत आहे। हे सर्वेक्षण करत असताना जर तुम्ही मराठा समाजाचं आणि खुल्या प्रवर्गाचं जर सर्वेक्षण करत असतील तर राज्य सरकार त्यांच्या कर्मचाऱ्यांना जे ॲप तयार केले त्या ॲपमध्ये जाणीवपूर्वक मराठा समाजाच्या पोट जातीचा उल्लेख केला गेलेला आहे। खऱ्या अर्थानं कुणबी मराठा या जाती या मुळातच ओबीसी मध्ये गणल्या जातात। असं असताना या ठिकाणी सर्वे करत असताना सर्वे करणारे अधिकारी आहेत, त्या अधिकारी सर्वेमध्ये जात कोणती तर मराठा आणि त्यानंतर उपजातीचा समावेश करतात। त्याचा अर्थ काय? लोकांना वेगळ्या प्रमाणात भ्रमिष्ट केले जाते राज्य सरकारच्या माध्यमातून। राज्य सरकारने हा जो सर्वे आहे तो त्वरित थांबवला पाहिजे आणि मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातलं सर्वेक्षण पूर्णता केलं पाहिजे। त्यावेळेला मराठा समाजाची खऱ्या अर्थाने जी लोकसंख्या आहे ती सरकारच्या दरबारी समजू नये, कारण मुळातच कुणबी हा प्रवर्ग ओबीसी प्रवर्गात मोडतो आणि जर कुणबी समाजाचं जर तुम्ही सर्वेक्षण करत असाल तर तुम्हाला नक्की काय साध्य करायचं हा सुद्धा प्रश्न आहे। आम्ही मागासवर्गीय आयोगाला विनंती करत आहोत की तत्काळ या संदर्भात आपण भूमिका घेतली पाहिजे आणि तत्काळ हा जो सर्वेक्षण सुरू आहे ते सर्वेक्षण सुरू थांबून त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात बदल केला पाहिजे। अन्यथा भविष्यात महाराष्ट्रामध्ये या सरकारच्या आणि मागासवर्गीय आयोगाच्या या चुकीच्या भूमिकेमुळे महाराष्ट्रात मराठा समाज हा अवघा हातावरच्या बोटा मोजण्यावर पर्सेंटेज राहील आणि त्याचा आरक्षणाचा लाभ हा कमी होईल आणि ओबीसीची लोकसंख्या ही मोठ्या प्रमाणात गणली जाईल आणि मराठा समाजाची लोकसंख्या ही ओबीसी मध्ये कन्वर्ट झाल्यामुळे भविष्यात ओबीसीची टक्केवारी वाढवून ओबीसीच्या आरक्षणामध्ये आणखी वाढ करावी लागेल, अशा प्रकारची एक नवीन मागणी निर्माण होईल। सरकारने या संदर्भात त्वरित दखल घ्यावी आणि तत्काळ या सर्वेक्षण मधल्या त्रुटी दुरुस्ती कराव्यात। जर सरकार अशा त्रुटी दुरुस्त करत नसेल तर शेवटी मराठा समाज नव्याने रस्त्यावर उतरेल आणि आज जो सर्वेक्षण चालू आहे ते नव्याने सर्वेक्षण करायला भाग पाडेल। हे आम्ही सरकारला आणि मागासवर्गीय आयोगाला विनंती करत आहोत।